किती जणांना स्वतःचं नाव मिळालं? हो, सेम नाव सुद्धा होऊ शकतं. ओके. ओके. ज्यांना नाही मिळालंय. ओके. ज्यांना नाही मिळालं त्यांनी त्यांचं बर्थ नेम यूज करायचंय. दोन बघा, दोन आपल्याला येत आहेत जरी, तर जे पहिलं आहे तेच असेल. आकाशिक एक्सेस करताना तुम्हाला जे फर्स्ट समोर येईल डोळ्यासमोर तेच तुमचं आन्सर आहे, लक्षात ठेवायचं. माइंड यूज नाही करायचंय त्यामध्ये. ठीक आहे. ज्यांना जे मिळालंय तुम्ही तुमचं आकाशिक नाव लिहून ठेवा, ते कोणाला सांगू नका. म्हणजे आता इथे कोणी सांगते पण आपण कोणी वाचत नाही की कोणाचं नाव काय आहे. ठीक आहे. तुम्ही आता जेव्हा जेव्हा एक्सेस कराल तेव्हा पुन्हा तुम्ही तुमच्या गाईडना विचारू शकता की माझं आकाशिक नाव सांगा. पुढेही ते तुम्हाला सांगतील तुमचं आकाशिक नाव. आत्ताच सांगितलं पाहिजे असं काय नाहीये. पण जेव्हा तुम्ही आता आकाशिक एक्सेस करायला सुरू कराल तेव्हा तुमचं बर्थ नेम आहे ते घेऊन तुम्ही एक्सेस घेऊ शकता आणि नंतर त्यांना सांगू शकता. तर मी आकाशिक सुरू केल्यानंतर मला कितीतरी वर्षांनी माझ्या गाईडनी स्वतःहून सांगितलं की मास्टर लावायचं पुढे आकाशिक नेम असे. ठीक आहे. हो, तुम्हाला कसंही लिहिलेलं दिसू शकतं, लाईट मध्ये लिहिलेलं दिसू शकतं, कसंही दिसू शकतं. येस. तुम्ही आज तिथपर्यंत जाऊन आलात. अच्छा, कसं वाटलं सगळ्यांना हा एक्सपिरियन्स? तिथे जाऊन आल्याची फिलिंग सगळ्यांना आली की आपण 5D मध्ये जाऊन आलोय, स्टेअरकेस मधनं वरती गेलेलो आहोत? फील झाली एनर्जी तुम्हाला? येस. ओके. जवळजवळ सगळ्यांनाच झाली. येस. ओके ओके ओके. हो, तुम्ही तिथे जाऊन आलात. ओके. कारण तुम्हाला तुम्ही जरी ज्यांना फिलिंग आली पण नसेल, तर इथे तर सगळ्यांचं आलंच आहे येस आन्सर, पण ज्यांना आली नसेल तरी पण तुम्ही तिथे जाऊन आलेले आहात. कारण चेतना जाते, बॉडी इथे असते पण चेतना जाते, आणि चेतना जाते म्हणजे तुम्ही 5D शी कनेक्ट झालात. आता आपण जे एकमेकांना बघत आहोत कुठून कुठून, वायफाय कसा कनेक्ट आहे? एनर्जीद्वारेच कनेक्ट आहे ना, आणि आपण तरीही कनेक्ट आहोत ना. सेम तसंच असतं चेतनेचं. चेतना 5D ला कनेक्ट होते आणि आपल्याला तो एक्सेस मिळतो, असं आहे. येस. हो, स्पिरिट गाईड आपले स्माइल करतात आपल्याकडे बघून. बऱ्याच वेळेला होतं. येस, डोळ्यात पाणी आले, तुमचं हार्ट चक्र ओपन झालं म्हणून डोळ्यात पाणी आले. ओके. आज आपलं सेशन इथे संपत आहे.